नमस्कार शेतकरी मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो. आज आपण आलोय सांगोल्याच्या बाजारात. तर आज आपण सांगोला बाजारातील कडब्याचे दर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, आज 15 मार्च 2026. तर काय रेट चालू आहेत कडब्यांचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक अपडेट येत राहील. कोणाकडला आहे कडबा? तुमच्याकडला आहे का मामा? कुठलं गाव मामा? मंगळवेढा. हां बरं बरं, मंगळवेढा भागातला आहे काय कडबा? किती आणला आता? कडबा आणले बघा 3000. 3000. हां घरच्या ट्रॅक्टर एक ट्रॅक्टर 2 ट्रॅक्टर भरून आणले काय? हां बरं बरं. घरच्या शेतातला आहे का? नाही व्यापारी आहे काय? नाही बरं बरं. काय चालू आहे भाव कडब्याचा? आता चालू आहे बघा इथं 30-31. 30-31 रुपयाला पिंडी. हां बरोबर. पिंडी केवढी धावताय बांधताय? आहे लावाय. होय. उचला एक पिंडी बघू द्या. काहीतरी किती ताट धरलेली असते पिंडी? ते आता काय मग काय मोजून नाही हाय असं बांधताय? हाय मग 3000 भाव चालू आहे शेकडा. बरं बरं. किती आहे उंची? किती आहे कडबी तरी साधारण? हाय एवढीच लेवल. लेवल एक लेवलनं सगळा कडबा आहे? एकच लेवल. बरोबर. म्हणजे पाण्याचा कडबा आहे का बिगर पाण्याचा? बिगर पाणी. बिगर पाण्याचा. पाणी पिणे काय नाही. चांगला कुठला मामा कडबा? चांगला कडबा कुठला? पाण्याचा का बिगर पाण्याचा? बिगर पाण्यात. बिगर पाण्याचा. आता तुम्ही पोच देताय का कसं? जिथे पोच काय मग तिथं हाय रेट म्हटल्यावर तिथं पोच करायचं म्हटल्यावर आम्हाला परवडत नाही मग. हं. हां लांब जर जायचं म्हटलं पोच करायचं म्हटलं मग परवडत नाही ते. मग त्याचं भाडं बिडं देतील की? भाडं म्हटलं मग 4-5 हजार रुपये भाडं लागते मग. हां. हां मग जागेवरच देताय का इथं? हां इथं जाग्यावरच. 3000 रुपये ना का काय कमी असतंय? कमी नाही होणार 100-500 रुपये मग तेवढंच. कमी होणार? हां एवढंच. बरं बरं ठीक आहे. मोबाईल नंबर सांगताय का तुमचा? मोबाईल नंबर आहे तू सांग बाबा. माझ्याकडे नंबर मोबाईल सांगा. नाही. किती? 81-77 81 77 83 80 80 19. बरं बरं. कुठं कुठं पोच देताय का तसं काय नाही जागेवर नुसतं? जागेवर कुठं मग आता जवळ असलं तर आसपास तेवढंच. बरं बरं ठीक आहे. तुमचं गाव कुठलं? नंदूर. नंदूर. मंगळवेढा पुढं. मंगळवेढा कर्नाटक बाउंड्री. कुठल्या भागातला कडबा आहे? मंगळवेढाचाच आहे? मंगळवेढ्यातलं. बरं बरं. ज्वारीचं दर काय चालू आहे? अरे चालत 5-5.5. 5-5.5 हजार. दुसऱ्या गाडीपाशी आपण आलोय. हे शेतकरी येतं. मामा कुठलं गाव? सातारा. सातारावरून आलाय? सातारावरून आम्ही आलोय बाजारात. बाजारात काय घ्यायला आलाय? काय नाही ते द्यायला आलो. काय आणलं होतं? गाय आणलं. गाई. गाय बरोबर. कडबा घेतलंय का आता? कडबी गाडी होती. कडबा घेतला की. किती घेतला? 800 घेतला. 800. हां बरं बरं. कसा घेतला? हां कसा? 37 रुपयाला एक पिंडी पडली. बरं मग 3700 रुपये शेकडा पडला. हां बरं. 30,500 झाली. 30,500चा कडबा घेतला. किती जनावर आहे ती घरी? घरी 4 जणांवर. 4 जनावर. हां बरं बरं. काय कुठल्या गाडीतला घेतला आता ह्यातला? ही गाय या गाडी. ह्या गाडीतला घेतला आहे? हां बरं. काय बघायला पाहिजे मामा कडबा घेताना? हां कडबा घेताना काय बघायला पाहिजे? कडबा घेताना पिंडी बघायची. हं. बारीक आहे का मोठी आहे कशी. कशी पाहिजे पिंडी? आता ही घेतली ती अशी आहे की आज. हं. हां आणि कडबा खाण्याजोगता आहे गुरांना. म्हणजे जागेवर 3700 घेतलाय? जाग्यावर जागा पोच. मग पोच घेतलाय का इथं जागेवर? पोच घेतलाय. ही पोच करणार काय ही तिकडे? पोच करणार. बरोबर. ह्यांच्याकडनं घेतलाय का? काय बरोबर. कुठलं गाव तुमचं? मुंडेवाडी. मंगळवेढा. बरं बरं. कुठल्या भागातला कडबा आहे? खाली सोलापूर भागातला. सोलापूर भागातला. म्हणजे कुठल्या एरियात आणला आहे? कुठं आणलाय? हातूरमधला आहे का? कसा आहे कडबा? पाण्याचा आहे बिगर पाण्याचा आहे? बिगर पाण्याचा. बिगर पाण्याचा. किती गाड्या आहेत तुमच्या आज? आमच्याकडे 2 गाड्या आहेत. 2 गाड्या. व्यापारी आहे का? हां काय रेट कसा चालू आहे आता? काय सध्या रेट चालू आहे 3500-3600. जाग्यावर म्हणलं तर कसं चालू आहे? जागेवर म्हणलं तर 2500 पर्यंत मिळते. इथं जाग्यावर
आणि बाहेर पोच म्हणलं तर किती अंतराला किती दर 3,500 लागते? आता सातारला गाडी दिली. हा. कुठं कुठं पोच देताय तुम्ही, किती अंतरापर्यंत? बाहेर पुण्यापर्यंत, पुणे पुढं. पुण्यापर्यंत पोच देताय. किती असते कडबा तुमच्याकडे, पाहिजे तेवढा मिळते? कडबा 1,000पर्यंत बसतो गाडी. गाडीत 1,000 बसते. आणि जर म्हणजे लांब कुणाला गाडी पाहिजे असली 100-150 किलोमीटर म्हणजे असं पुणे सातारा कराडला तर आता सातारला दिली गाडी. ती सातारला दिली. मग किती कडबं घ्यायला लागते तरी? गाडीच घ्यायला लागते, गाडीच घ्यायला लागते का आपूट? तेवढ्या रनिंगला म्हणल्यावर गाडीच घ्यावं लागणार आहे. बरं ठीक आहे. मोबाईल नंबर सांगाय तुमचा? 9960 9960 57 57 1324. 1324. ठीक आहे. बघू शकता कडब्याचं उन्हाळ्यामुळं कशामुळं कडब्याला रेट ह्या वर्षी जास्त आहे काय आपण विचारू. कसं चालू आहे रेट कडब्याला, कसं चालू आहे दर? दर आहे जागेवर 4,000 रुपये शेकडा. जागेवर 4,000 रुपये. कुठलं गाव तुमचं? मंगळवेढा. मंगळवेढा. कडबा कुठल्या भागातला? मंगळवेढापासून 12 किलोमीटर गाव मुंडेवाडी. मुंडेवाडीतनं भरला का? हां. किती आणला? 900. 900. कसं कडबा कसा पाहिजे, पाण्याचा बिगर पाणी? बिगर पाण्याचा. बिगर पाण्याचा. ही बिगर पाण्याचा आहे. बिगर पाण्याचा कडबा. नुसतं पावसावर आलेला. पावसावर आले. किती उंची आहे तरी याची? 5.5-6 फूट आहे. 5.5-6 फूट. हां. आता गेल्या वर्षी कडब्याला दर कमी होता, तर ह्या वर्षी एवढा दर कसा? या वर्षी हरभरा जादा असल्यामुळे कडब्याला दर जादा आहे. म्हणजे कडब्याचं प्रमाण कमी कमी आहे. आहे. जागेवर कसा चालू आहे म्हणलं? जागेवर आहे की 3,000 रुपये शेकडा आमच्या इकडं. आणि पोच म्हणलं तर इथं तुम्ही कसं देताय जागेवर? इथं जागेवर 35 रुपये शेकडा तुम्ही देताय 35 जागेवर. आणि बाहेर कुठपर्यंत पोच? बाहेर 300 किलोमीटर अंतर. 300 किलोमीटर पर्यंत पोच पोच देताय. देणार. तर मग त्याचं कसं पैसे लागतात म्हणजे? ती पोच म्हणजे ते आमच्याकडे डायरेक्ट आहे, अशी आता भाड्यात वाजवट होते ती. म्हणजे भाडं वाढतंय काय? हां. बरं. जर कोणाला म्हणजे 200-300 किलोमीटरवर पाहिजे असलं तर आपण गाडीच घ्यायला हां लागेल. पुढे गाडी आणि त्याचं भाडं म्हणजे वरण डायरेक्ट आपण पोच देतो, त्यात रेटमध्ये जरा जादा कमी होते ते. भाड्यामुळे. हां. मोबाईल नंबर सांगा तुमचा? मोबाईल नंबर 9834 9834 92 39 73. 92 29 73. ठीक आहे. तुमचं गाव कुठलं मला? मंगळवेढा. मंगळवेढा. मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे की कडब्याला रेट हा कडब्याचं प्रमाण कमी असल्यामुळं कडब्याला रेट जास्त आहे. तर 3,000च्या पुढनंच 30 रुपये पेंडी याप्रमाणे त्याच्या पुढनंच रेट चालू आहे कडब्याला. तर कसा शेतकऱ्याला कडबा घालून परवडायचं सांगा. कडब्याच्या गाड्या तर भरपूर दिसते. सगळा कडबा हा मंगळवेढा भागातून आलेला आहे बाजारात. तर मित्रांनो, आपण आता मंगळवेढा शिवारातच जाऊन कडब्याचे ज्वारीचे रेट व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.